कोणत्या भाजपमधनं त्यांना हकलून दिलं ते ताई नुपूर शर्मा चांगली माता होती. त्यांनी काहीतरी सत्य बोलल्या, जे काही इतिहासात दिसतंय त्यांना तेच बोलल्या. त्याच्याबद्दलचं स्टेटस ठेवलं म्हणून राष्ट्रवादी हत्या केली. टेलरिंग काम करणार होता. काय कारण असावं? आपण काही खोटी उदाहरणं देऊन माती वाढवायचं काम करतोय का? आपलं सत्य घटनाच बोलतोय. असं कसं होऊ शकतं? हिंदू जागृत नाही म्हणून घडतं. आपण शिवाजी महाराज संभाजी महाराज या पिता पुत्रांना महाराष्ट्र विसरला म्हणून देशाची अवस्था अशी. महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गेले, मराठा गेला राष्ट्र गाळाला झाले. मराठा या शब्दाचा अर्थ 18 बगर झाले. ते महाराष्ट्रात राहतात ते सगळे मराठा. ते जागृत झाले तरी घडणार नाही, पण ते घडतंय. म्हणजे औरंगजेब नावाची वृत्ती जेव्हा संभाजी महाराजांची हत्या केली, महिन्यापेक्षा जास्त काळ छळलं, यातना दिल्या, भूल नाही दिली त्यांना. आपण पिक्चर मधनं बघितले त्या गोष्टी. ती वाचडली, नख उपटली, अंगाची कातडी सोडलेली, अशा अनेक यातना. सोडलेल्या कातडीवरती मीठ चोळलं, याच्यापेक्षा भयानक. 1 महिन्यापेक्षा अधिक काळ तीच औरंगजेबाची वृत्ती, श्रद्धाचे तुकडे, तीच औरंगजेबाची वृत्ती, फ्रीज मधले तुकडे, तीच औरंगजेबाची वृत्ती, बांगलादेश मध्ये अत्याचार, तीच वृत्ती. मग ती थांबणार कधी? शिवाजी महाराज संभाजी महाराज या सगळ्या विषयावरती एकमेव औषध सगळ्या देशासाठी बीजमंत्र आहेत, काळमंत्र आहेत. वेदमंत्र म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज अशी भावना महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, तर देश टिकणार. यासाठी आपण करणार काय? शिवाजी महाराजांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. संभाजी महाराजांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. संभाजी महाराजांचं बलिदान मास, ज्या प्रवृत्तीने संभाजी महाराजांना 1 महिन्यापेक्षा अधिक काळ घडलंय, त्या प्रवृत्तीचा नायनाट होत नाही तोपर्यंत दरवर्षी महिनाभर संभाजी महाराजांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे. अतिशय कडकडीत रोज संध्याकाळी अनेक गावांनी, शेकडो गावांनी, जिथे जिथं सूर्य उगवतोय त्या प्रत्येक गावात, वाडी, वस्तीवरती, शहर असेल, गल्ली बोळ, चौकात संभाजी महाराजांची प्रतिमा लावून महिनाभर फाल्गुन शुद्ध प्रतिपदाच्या अमावस्या आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. काहीतरी व्रत स्वीकारलं पाहिजे किंवा अनेक वेळेचं जेवण आपण वर्ज करायला पाहिजे. संभाजी महाराजांना श्रद्धांजली. हिंदू समाजाला मानसिक दृष्ट्या आंतरिक धर्माच्या पातळीवरती जागृत करायचं असेल, धर्माच्या पातळीवरती आपल्याला कडकडीतपणे उठावाने हिंदुत्व स्वीकारायचं असेल, तर ते स्वीकारण्यासाठीचा व्यायाम म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास, तो आपण पाळला पाहिजे. या वर्षी पाळला गेला नसेल, इथं आहे अशांती, पुढच्या वर्षीसाठी आजच संकल्प करू समाधी समोर, मी महिनाभर बलिदान मास पाळणार. घराच्या जवळ जिथे कुठे श्रद्धांजली एकत्रितरित्या संघटितरित्या होत असेल तिथे श्रद्धांजलीला मी जाणार, गेलं पाहिजे, श्रद्धांजली वाहिली पाहिजे. घरगुती पातळीवरती, कुटुंब स्तरावरती, घरातील माय माऊली, बहीण, आई, आजी, मुली, मुलगा, नातवंड यांना एकत्रित करून घरातही संभाजी महाराजांची प्रतिमा लावून श्रद्धांजली वाहिली पाहिजे. मग तो कुठल्याही जातीतले असो, सर्व जाती, सर्व संप्रदाय, सर्व पंथ, सारं हिंदूच आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. कोणताही पक्ष असो, सगळे आपल्यासाठी एकच आहे. 2 पताकी भगवा झेंड्याचं नेतृत्व तुम्ही आम्ही स्वीकारलं म्हणजे सगळे एकाच गोत्रातले आहोत. आपले पूर्वज म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज. ही भावना जागृत झाली पाहिजे. त्यासाठी बलिदान मास, त्यासाठी ही मुकपद यात्रा. मुकपद यात्रा म्हणजे काही खूप किती संख्या जमवली, हे काय प्रदर्शन नाही करायचं आपल्याला, प्रसिद्धी नाही मिळवायची, हे प्रसिद्धीचं काम नाही, काही पुरस्कार नाही मिळवायचा आपल्याला. आपलं नेतृत्व 2 पताकी भगवा झेंडा आणि आपले आदर्श शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि असे असंख्य ज्ञात अज्ञात त्या पिता पुत्रांच्या सोबत देशासाठी, धर्मासाठी दारादिर्गी पडले, हुतात्मा झाले, कशी पडले, असे सगळे मावळे हे आपले आदर्श. आपण मुखोपचारात कसं चालणार? सगळ्यात पहिलं मोबाईलचे गळे सगळ्यांनी बंद करा. मोबाईल वाजला नाही पाहिजे, एकमेकांशी बोललं नाही पाहिजे. माझ्या सोबत आलाय, तो पुढे चाललाय, मागे चाललाय, काही फरक नाही पडत. आपण अतिशय निरव शांततेत ज्वाला जे आपल्या सगळ्यांच्या पुढे आणि ध्वजाच्या मागे असेल
त्या ज्वालेमध्ये त्या समाजिष्ट असलेल्या संभाजी महाराज ज्वालेच्या रूपात आपल्या समोर चालताय, ही भावना आपण मनात ठेवली पाहिजे. मग जर संभाजी महाराज ज्वालेच्या रूपात असतील तर आपण कसं वागलं पाहिजे? आपल्याला कळलं पाहिजे, आपण तितक्या शांततेत पाहिजे, अतिशय निरव शांतता. संभाजी महाराजांच्या पाठीमागे मी चालतोय, आपल्याला मान नाही, सन्मान नाही, कोणी मोठा नाही, सगळे एकाच गोत्रात आहोत आपण. मिरवणी हे मुखपत्राचं मूळ उद्दिष्ट नाही. भावना आपल्याला कळली पाहिजे. आदरणीय भिडे गुरुजींनी 40 वर्षापूर्वी बलिदान मास पळावा हे संकल्पना सुरू केली. कोणाला विश्वास असं वाटलं की इतकं जास्त लोकांना जागृती करण्याचं हे सगळ्यात चांगलं कार्यक्रम असू शकतो. कार्यक्रम म्हणजे प्रचाराचा नाही, समाजाला संभाजी महाराज शिवाजी महाराज कळून घेण्याचा हा कार्यक्रम शब्द चुकीचा आहे, पण मला सुचला नाही म्हणून तो शब्द वापर. श्रद्धांजली मास श्री शिव प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राबाहेर यावर्षी कर्नाटकात 3 जिल्हे, 100 पेक्षा अधिक गावं, मध्य प्रदेशामध्ये 1 जिल्हा, 26 गावं, गुजरातमध्ये काही, सुरतच्या आजूबाजूची गावं, दिल्लीमध्ये बलिदान मास पाळतायत. आपण महाराष्ट्रात राहतो, एक गाव असं आता कामाने की जिथे बलिदान मास होत नाही. कळणार कसं आपल्याला? सगळ्यात पहिल्यांदा बोललो मी ते परत सांगतो. संभाजी महाराज शिवाजी महाराज शेतकुलर नव्हते, हे पहिलं आपण चित्रात घेऊन धर्मासाठीच केवळ बलिदान आहे याची जाणीव आपल्या कुटुंब स्तरावर, गाव पातळीवरती, मित्रमंडळी जिथं कुठे असतील आपण चर्चेत वर्षभर ठेवलं पाहिजे. धर्मासाठी आयुष्यातला वेळ दिला पाहिजे, किमान 2 तास रोजचे. आपण देऊ शकत नाही, दुर्दैवाने शत्रूची उदाहरणे घ्यावी लागतात, सांगावं लागत नाही. कुठल्या गडवारी की मला काय करायचं, पुढे जाऊ, वारा वेळ झाली, दुपार झाली, जाणार म्हणजे जाणार. आपल्याला काय सांगायला लागते? आपण काय एवढे निष्ठूर कठोर नाही होऊ शकत. आपण धर्माच्या पातळीवरती हा 2 पक्षाची भगवा झेंडा देशाला फक्त आणि फक्त नेतृत्व देऊ शकतो. शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या कामाचा परिणाम पानिपत झालं. त्यानंतर 1783 ते 1802 19 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती महाराष्ट्रातून राज्य चालवलं जायचं देशाचं. 2 पक्षाची भगवा झेंडा लाल किल्ल्यावरती होता. हे महाराष्ट्राची ताकद आहे, आपण विचार करत नाही त्याचा. सगळ्या हिंदू समाजाला कळलं पाहिजे. पानिपत पण आपण हारलेलो नाही, आपण जिंकलोय. ते कसं? ते म्हणजे दिल्लीवरचं 19 वर्षाचं हिंदूंचं राज्य जे महाराष्ट्राने चालवलं, शिवाजी महाराज संभाजी महाराज परंपरेने चालवलं. एक दिनांक लक्षात ठेवा, ते मोबाईल वापरतो ना आपण, त्याच्यावरती कधीतरी सर्च करा. 16 ऑगस्ट 1946 काय घडलं कलकत्त्यामध्ये. वस्तुस्थिती, खोटं सांगत नाही आपण कुठली गोष्टी. वस्तुस्थिती 16 ऑगस्ट 1946 कधीतरी मोबाईलवर सर्च करून बघा. कलकत्त्यातल्या हिंदूंची एका दिवसात हत्या, मार, जाळपोळ, बलात्कार, अत्याचार एकाच दिवसात काय ताकदीने घडला हिंदूंवर विचार करा. एकदा सर्च करा मोबाईलवर. इतिहास वाचला पाहिजे आपण वाचत नाही आहोत. शिवाजी महाराजांचं चरित्र नसेल तर विकत घ्या, ते वाचलं पाहिजे. संभाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून आपण इथे रक्तदान घेतो, गावोगाव घेतो, महाराष्ट्रभर घेतो. पण मूळ उद्देश संभाजी महाराज आपल्याला समजले पाहिजे, याच्यासाठी हे कार्यक्रम. यावर्षी 5,500 पेक्षा अधिक लोकांनी इथे रक्तदान केलं. ते कोण घेतलं यामुळे नाही, संभाजी महाराज त्यांच्या बलिदानाचं स्मरण म्हणून केले. आपण केले म्हणजे काय उपकार नाही केले. आणि परत आपण तुम्ही आम्ही सगळे निमित्त मात्र, नेतृत्व तुम्ही आम्ही कोण करत नाही. आपलं नेतृत्व 2 पक्षाची भगवा झेंडा करतो. आपण मुखपदयात्रेला सुरुवात करणार आहोत. प्रेरणा मंत्र झाला की चालायला सुरू करणार. पण क्रम लक्षात ठेवा, सगळेजण शांतपणे ऐका, गडबड करायची नाही, मोबाईल वाजला नाही पाहिजे, बोलायचं नाही, अगदी एकमेकाला चिटकून चालू नका, थोडं शांत ठेवा म्हणजे गडबड होणार नाही. सगळ्यात पुढे 2 पक्षाची भगवा झेंडा, त्याच्या पाठीमागे थोड्या अंतरावर ज्वालेच्या रूपात संभाजी महाराज,
त्याच्या पाठीमागे एक 3 कार्यकर्ते जातील जे शिस्त लावतायत. ज्याला ध्वज 3 कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे माय बहिणी चालतील सगळ्या. आपल्या सगळ्यांसाठी ते जिजामातेचं, सईबाईचं, येसुबाईचं रूप आहे. या भावनेचं चालतील. माय बहिणींना कोणी धक्का लावायचा नाही, पुढे जायचं नाहीये. माय बहिणींच्या नंतर तुमच्या आमच्या सगळ्यांचं गाव पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा परिषद पातळीवर कोणीतरी नेतृत्व करतं. आपण ते मान्य केले मतदान देऊन. जे कोणी प्रतिनिधी आहे अशा प्रतिनिधी त्या माय बहिणीच्या नंतर चालतील. थोडं अंतर ठेवून त्यांनी सुद्धा अंतर पाळलं पाहिजे. त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही सगळा समाज पूर्ण झाल्यानंतर आणि मुखपदयात्रेत ध्वज आणि ज्वाला इथे येऊन थांबेल. आल्यानंतर सुद्धा आता जसे आपण उभे राहिले असं दगडावरचे काही भाग रिकामा ठेवूनच आपण उभं राहायचंय. ते यज्ञकुंड ज्याच्यामध्ये त्या ज्वालेच्या रूपातील संभाजी महाराजांना आपण विलीन करणार ते दिसलं पाहिजे सगळ्यांना. नंतर ध्येयमंत्र घेणार. ध्येयमंत्र झाल्यानंतरच अग्निरूपातले संभाजी महाराज जे विलीन केले ते आणि समाधीचं मूर्तीचं आपण अतिशय शांततेत सगळ्यांचे दर्शन घेऊन आपापल्या गावाला ज्वाला घेऊन जायच्या. जे ज्याला न्यायला आले त्यांनी आणि मग गावोगावी मुखपदयात्रा संध्याकाळी ठरलेल्या वेळेत त्याच्या गावाच्या होती. फक्त रस्त्याने कोणी गडबड नाही करायची. गणेश, नवनाथ, हेमंत तुम्ही सगळ्यांच्या पुढे चालाल, पण ध्वजाच्या ज्वालेच्या मागे, पुढे अजिबात नाही तुम्ही सुद्धा.
ऐक ना पुढे या रे तसंच चालायचं जेवढा
संभाजी महाराज यांच्या दिव्य आदर्शांना साक्षी ठेवून हिंदुस्थान, हिंदू समाज व हिंदू धर्म यांच्या अंतर्बाह्य शत्रूंचे समूळ निर्दालन करण्याची व जगज्जननी भारत मातेच्या संरक्षणाची पवित्र शपथ आज आम्ही घेत आहोत. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलले, शिवरायांचे कैसे चालले, शिवरायांची सही देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून सांगले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. आता विना गोंधळ गडबड आपण ज्याला पुण्याचं आणि सामान्याचं दर्शन घेऊन त्या गेटनी बाहेर पडूया. माय भगिनींना धक्का नाही लागणारे